भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे विशाखाच्या हातामध्ये टेडी असतो आणि तो टेडी खूपच गोड असतो. तेव्हा विशाखा तिला विचारत असते, काय गं हे अस्वल तुला कोणी दिले? तेव्हा गिरिजा तिला म्हणत असते, अगं वेडी आहेस का? हे अस्वल वगैरे नाही आहे, अगं हा टेडी आहे आणि हा टेडी मला ह्यांनी दिलाय. काय, रुद्रने तुला टॅडी दिलाय? आणि हा सुद्धा? हो, त्यात काय एवढं? आणि मैत्रीत असं चालतं ना? मैत्रीत? हो, रुद्र आणि माझी मैत्री खूप छान आहे आणि त्यामुळे त्यांनी हा टॅडी जो आहे ना तो मला मैत्रीतच दिला आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगे असं कोणी मैत्रीत कोणी कोणाला टॅडी वगैरे देतं का? असं काय करतेस? देतं. आणि टॅडी दिला म्हणून काय झालं? खरं सांगू का, हे बघ विशाखा, आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्रीच आहे. त्यावर ती म्हणत असते, तुला बऱ्याच काही गोष्टी समजत नाहीत का? तुला समजूनच घ्यायच्या नाही आहेत? तू मुद्दामून असं करतेस का? हे मुद्दामून वगैरे काय? चल, मी सांगितलेलं काम तू केलंयस का? आता तू मला एखादं काम सांगणार आणि मी ते करणार नाही असं तरी होणार आहे का? मी ते काम केलेलं आहे. चल, हे घे. असं म्हणून आता विशाखाने आणलेला अंगारा ती गिरिजाला देते. तेव्हा विशाखा म्हणत असते, हे बघ, दुसऱ्यांचा जेवढा विचार करतेस ना तेव्हा स्वतःचा सुद्धा एकदा विचार कर ह्या सगळ्या गोष्टीसाठी. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, तू जास्त डोकं लावू नकोस हां, अजिबातच. एवढं मोठं डोकं लावायची काही गरज नाही आहे, समजलं तुला? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण गप्पा मारत असतात. प्रभास काका श्रीला विचारत असतात, काय मग तुझी आई काय, आता तिचं बरंच चाललंय ना, काय कामं करते? त्याच वेळेला तो म्हणत असतो, तिचं काय, वेळेवर वेजाचे पैसे गोळा करते, बस. तिचं मात्र भन्नाट चाललेलं आहे सगळं काही. तेवढ्यातच अग्रिजा म्हणत असते, श्रीमंत दादा जरा बाजूला होतोस का? तेव्हा श्रीमंतसुद्धा बाजूला होतो आणि गिरिजा आता त्या जो काही अंगारा सांगितला होता तो अंगारा आता इथे त्याला लावून देण्याचं ती काम करत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हा घ्या, अंगारा आहे, खास तुमच्यासाठी विशाखाने आणला आहे. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, पण हा तू सांगितला होता म्हणून मी आणला आहे. आता तो अंगारा तिला रुद्रला सुद्धा लावायचा असतो आणि रुद्रला म्हणत असते, रुद्र या, तुम्ही इथे बाजूला या. असं म्हणून रुद्र यायला जातो. तेवढ्यातच त्याचा गुडघा बेडच्या त्या एका पायाला लागतो आणि पायाला लागल्यानंतर आता तो खूपच जास्त कळवळत असतो. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, काय झालं रुद्र? अहो किती लागलं तुम्हाला? किती, असं करा बरं सरळ. एवढी गिरिजा कासावीस होत असते. लागलेलं असतं रुद्रला, पण त्रास मात्र गिरिजाला होत असतो. आणि इथे आता हे सगळंजण विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंत पाहत असतात. त्या दोघांना तर समजलेलं असतं की गिरिजाचं रुद्रवर किती प्रेम आहे आणि किती काळजी घेते ते. हे सर्व काही झाल्यानंतर आपण पाहतो की विशाखा आणि त्याच वेळेला रुद्र स्त्री हे दोघेही जण घरी जात असतात. तेव्हा विशाखा म्हणत असते, खरं तर बघितलं ना आत्ता, इथे गिरिजाला कधी रुद्रवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे तेच काही कळत नाही आहे. बघितलं ना, आत्ता मात्र रुद्रला लागलं होतं, पण इथे त्रास मात्र गिरिजाला होत होता. तेव्हा आता इकडे श्रीमंत म्हणत असतो, अजिबात नाही, प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नाही आहेत. तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा इकडे ती म्हणत असते, तुम्हाला असं का वाटतंय? प्रेम वगैरे नाही आहे म्हणून? प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ती ते मान्य करत नाही आहे. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, हो, कारण मला हे माहिती ना की इकडे मी सुद्धा बऱ्याच वेळा ह्या गोष्टी विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला सुद्धा त्या लोकांनी अजिबातच हे सगळं सांगितलं नाही आहे, त्यामुळे मी म्हणतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, नाही, तिला ते सगळं काही मान्यच करून घ्यायचं नाही आहे आणि त्याचमुळे ती हे सगळं काही बोलते. आता ह्याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? त्याच वेळेला आता ह्या दोघांची किरकिरीतच सुरू झालेली असते. पण श्रीमंत मान्य करायला तयार नसतो. तो म्हणत असतो, मी हे कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला आहे, पण तिचं त्याच्यावर प्रेम नाहीच आहे. ती सरळ सरळ म्हणते मैत्री आहे, मैत्री आहे. त्याच वेळेला आता इकडे सावी आलेली असते आणि सावीने ह्या दोघांचं बोलणंसुद्धा थोडंसं ओझरता ऐकलेलं असतं की हे गिरिजाच्या प्रेमाबद्दल आणि त्या सर्व गोष्टीबद्दल बोलतायत म्हणून. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच सावी म्हणत असते, ती काळजी तर आता एनजीओमधल्या लोकांची सुद्धा करते, मग तिचं एनजीओमधल्या त्या सर्व लोकांवर प्रेम आहे का? असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता जी विशाखा आहे ती फारच चिडचिड करत असते, रागराग करत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे
जे काही वासंती आहे ती वासंती आलेली असते आणि वासंती आल्यानंतर ती म्हणत असते, अरे तिला जरी तिच्या प्रेमाची जाणीव होत नसली तर मग तुम्ही दोघे कशाला आहात, तुम्ही दोघे तिला तिच्या प्रेमाची जाणीव करून द्या ना, असं वासंतीचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता रुद्र आणि आपले जे काही प्रभास आहे ते गप्पा मारत असतात. तेव्हा प्रभास म्हणत असतो, अरे पोरा, तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे त्या उडकीचं तुझ्यावर फार प्रेम आहे बघ, तिचा तुझ्यावर फार जीव आहे बघ, खरं खरं सांगतो. असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे तू एक काम कर, त्या पोरीला कधीही एकटीला सोडू नकोस बघ, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा इकडे आता लगेचच रुद्रसुद्धा म्हणत असतो, तुम्हाला खरं एक गोष्ट सांगू का काका, जेव्हा तुम्ही आजारी होता ना त्यावेळेला मात्र जी काही आत्या आहे ना तिची फार चिडचिड व्हायची, तिला तुमची फार काळजी वाटायची. मी काय म्हणतो, तुम्ही एकदा तिच्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जा ना, तुम्ही एकदा तिच्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला गेलात ना तर मग तिला मात्र फारच बरं वाटेल, फार आनंद होईल, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे प्रभास म्हणत असतो, अरे ते सगळं काही ठीक आहे पण एका गोष्टीची तुला कल्पनाच नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय आणि कोणत्या गोष्टीची, अरे इथे त्या गिरिजाचा हात कधीही सोडू नकोस बरं का, म्हणजे ती पोरगी खरंच मनाने फार छान आहे आणि ती मनाने एवढी छान आहे की काय हे विचारूच नको, असं आता इकडे ते बोलत असतो. त्याच वेळेला तिथे आता वासंती आलेली असते आणि वासंती म्हणत असते, काय मग कसल्या गप्पा चालू आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही काही नाही गा अक्का, ये बस. आता इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा मंदिरामध्ये गेलेली असते. मंदिरामध्ये जाऊन तिने आता इकडे देवीची ओटी भरण्याचं हे काही जे चालू केलेलं आहे, जे की वासंतीने सांगितलं आहे त्या कारणानुसार आता तिथे जाऊन ती देवीकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इकडे देवकी मावशीला एक वचन दिलं होतं आणि ते म्हणजेच की इथे त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी मी प्रयत्न करेन, शोधण्यासाठी मी इथे मदत करेल. ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या पण माझ्यासमोर नवीन नवीनच काही काही गोष्टी येतात आणि ते काय होतंय ना हे मलाच समजत नाही, असं गिरिजा इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना देवीकडे प्रार्थना करते की काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की इकडे त्या देवकी मावशीची जी काही मुलगी आहे ती मुलगी शोधण्यासाठी मला तू ताकद दे, बळ दे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती देवीकडे प्रार्थना करत असते आणि मागत असते. त्याच वेळेला तिथे विशाखा धावतच येते. आता विशाखा तिथे धावतच आल्यानंतर ती गिरिजाला म्हणत असते, अगं गिरिजा तू इथे काय करतेस, तिकडं रुद्र जो आहे ना तो जिन्यावरून खाली पडलाय, त्याच्या डोक्याला फार मार लागलाय आणि तू इथे काय करतेस, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, काय असं झालंय सगळं. तेव्हा ती म्हणत असते, हो. गिरिजा आता कसलाच विचार करत नाही आणि धावतच आता घराकडे निघालेली असते. एवढी धावते की काही विचारू नका, अगदी क्षणातच ती घरापर्यंत येऊन पोहोचते. क्षणातच घरापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर रुद्र रुद्र म्हणूनच इकडे तिकडे सैरभैर झालेली असते आणि आवाज देत असते पण तिला तिथे कोणीच दिसत नाही. आणि त्यावेळेला ती विचार करते, अरे इथे तर कोणीच नाही आहे, सगळेजण कुठे आहेत. तेव्हा देवीपाशी सुद्धा जाऊन शोधते, रुद्रला जर एवढं लागलं आहे तर हे सगळेजण इथेच असायला हवेत ना, पण इथे तर कोणीच नाही, असा ती विचार करते. मग नक्कीच ते प्रभासच्या काकांच्या खोलीमध्ये असतील का, असं म्हणून धावतच प्रभासच्या खोलीकडे जाते. आता धावतच प्रभासच्या खोलीकडे गेल्यानंतर पाहते तर काय, समोर रुद्र व्यवस्थित बसलेला असतो, त्याला काहीही झालेलं नसतं आणि त्याच वेळेला गिरिजेच्या डोळ्यात पाणी असतं. आता धावतच इथे स्वतःच्या खोलीत जाते, ना की रुद्रकडे जाऊन त्याला काही विचारणार, तर स्वतःच्या खोलीमध्ये ते बेडवर बसते आणि फार रडायला लागते आणि एवढी रडत असते की काही विचारू नका. त्याच वेळेला तिथे विशाखा येते. विशाखा म्हणत असते, काय झालं गिरिजा, मला माफ कर, खरं तर मी तुला चुकीचं सांगितलं. त्याच वेळेला आता इकडे विशाखाचं ती काहीच ऐकून घेत नाही आणि तिला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी ते करण्याची, तू मला का खोटं सांगितलंस की रुद्रला लागलंय, रुद्रला डोक्याला मार लागलाय, बोल ना, का अशी जीवघेणी चेष्टा माझ्याबरोबर केलीस, असं म्हणून आता विशाखाच्या सणकण ती कानाखाली वाजवत असते. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, अगं गिरिजा, माझं तू एकदा ऐकून तरी घे. का गं, तुला रुद्र फक्त एक मित्र म्हणून वाटतायत, तर मग मला एक गोष्ट सांग, तुला एवढी रुद्राची काळजी आणि त्याचबरोबर एवढं सगळं वाटून घेण्याची काय गरज आहे. अगं जरी ते जिन्यावरून पडले असते
तरी इतर माणसं त्यांची काळजी करायला आणि काळजी घेण्यासाठी होतेच ना. तुला एवढं धावत पळत येण्याची काय गरज होती? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगते. हे बघ, जेव्हा मी तुला सांगितलं की रुद्र जिन्यावरून पडले, त्यावेळेला तू मला काही प्रश्न विचारलेस का? त्यांना किती लागले, त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले, किंवा मी तुला सांगितलं का की त्यांना ह्या हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांच्याजवळ ही लोकं आहेत, ती लोकं आहेत, तू तिथे जा वगैरे? तूही विचारलं नाही आणि मीही सांगितलं नाही. मग मला एक गोष्ट सांग इथे गिरिजा, तुझं हे रुद्रवर असलेलं प्रेम नाही तर मग काय आहे? अगं, तू स्वतःपेक्षा जेव्हा इतरांची जास्त काळजी करतेस, इतरांच्या आवडीनिवडी सगळ्यात जास्त जपतेस, मग ते प्रेम नाही तर मग गिरिजा काय आहे? आता मगाशीच रुद्रला लागलं तर तुझा जीव कासावीस होत होता. मग ते प्रेम नाही तर मग काय आहे गिरिजा? का तू हे सगळं मान्य करत नाहीयेस? त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, हे बघ, तू माझी मैत्रीण असलीस ना तरीसुद्धा अशी जीवघेणी चेष्टा माझ्यासमोर करायची नाही. आणि तुला मी किती वेळा सांगू, रुद्र आणि मी फक्त आणि फक्त इथे मित्रमैत्रिणीच आहोत, बाकी आमच्यामध्ये काही नाही आहे. त्याच वेळेला तिथे आता वासंती आलेली असते. आता वासंती तिथे आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हो का, मग तू त्या मित्राची एवढी काळजी करतेस का? जर तू त्या मित्राची एवढी काळजी करतेस तर मग तू स्वतःच्या मैत्रिणीचं थोबाड फोडलंयस. आज तुमची एवढी बालपणाची जी मैत्री आहे, ती मैत्रीसुद्धा तू त्या गोष्टीमुळे पणाला लावलीस का गिरिजा? बोल ना, असं आता वासंती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, आई आई स्वारी. अगं स्वारी काय त्यात? तुला जर कळत नाही रुद्रवर तुझं प्रेम आहे का नाही, तर मग त्या प्रेमाची परीक्षा घ्यायला नको का? अगं, जी काही इथे विशाखा आहे, विशाखाने ह्या ज्या गोष्टी केल्यात ना, त्या फक्त आणि फक्त तुझ्या डोळ्यावर असलेली पट्टी काढण्यासाठी आणि तुझं रुद्रवर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी, यासाठीच ह्या सर्व गोष्टी तिने इथे केलेल्या आहेत, बस, बाकी काहीच नाही आहे. आणि तुझं रुद्रवर प्रेम आहे का नाही हे इतरांनी तुला जाणीव करून जर देऊन समजत नसेल, तर मग मात्र तूच स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोध ना गिरिजा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्याच वेळेला वासंती म्हणत असते, अगं नेमकं काय म्हणायचं आहे म्हणजे? मग मला एक गोष्ट सांग गिरिजा, जर तुझं रुद्रवर प्रेम नाही तर तुझा जीव एवढा कासावीस का होतोय? का रुद्रसाठी तू एवढी धावतच तिथून इकडे आलीस? सांग ना, बोल ना, का हे सगळं काही अशा पद्धतीने झालंय? असं वासंती तिला उलट प्रश्न विचारत असते. आणि जर तुला ह्या प्रश्नाची उत्तरं शोधून सापडत नसतील तर एक गोष्ट आहे, एक काम कर, देवासमोर जा, देवासमोर जाऊन घट्ट डोळे बंद कर आणि डोळे बंद करून इथे ज्या माणसाचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर येईल, म्हणजे जर रुद्रचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर आला तर समजून जा की रुद्रवर तुझं प्रचंड प्रेम आहे. आणि जर रुद्रचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर नाही आला तर समजून जायचं की तुझं रुद्रवर प्रेम नाही आहे म्हणून. ही गोष्ट करून बघ. जेव्हा आपण देवासमोर उभे राहतो आणि देवासमोर उभे राहून जर आपण एखाद्या व्यक्तीला आठवतो आणि त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या नजरेसमोर आला तर समजायचं की आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. जर गिरिजा, जर तुला अशा पद्धतीने रुद्रवर असलेल्या प्रेमाची जाणीवच होत नसेल तर मग हा उपाय आपल्याला करावाच लागणार आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे वासंती गिरिजाला सांगू लागते. तेव्हा गिरिजा मात्र इकडे त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत असते. आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता ती हे शोधण्याचा प्रयत्न करतच असते. त्याच वेळेला आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा मंदिरासमोर जाऊन उभी राहते. आता घरातल्याच देव्हाऱ्याच्या देवीसमोर जाऊन उभी राहिल्यानंतर इकडे ती विचार करत असते की आता काय करावं, काहीच कळत नाहीये, कसलाही कळायला मार्ग नाही. देवी आई, माझ्या मनामध्ये हे सगळं काय चाललंय? देवीसमोर जाऊन हात जोडून डोळे बंद करून उभी असते आणि उभी असल्यानंतर इकडे फक्त देवीकडे प्रार्थना करते. पण देवीकडे प्रार्थना करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट तिच्या बाबतीत होत असते. आणि ती म्हणजेच की जेव्हा जेव्हा ती हे सगळं न आठवण्याचा प्रयत्न करते पण तेव्हा तेव्हा मात्र रुद्र तिला आठवतो. कशा पद्धतीने रुद्रची आणि तिची पहिली भेट झाली होती, कशा पद्धतीने इकडे रुद्रने तिला गुंडांच्या तावडीतून वाचवलं होतं, कशा पद्धतीने इथे रुद्रने तिच्यासाठी टॅडी आणून दिला. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला झाली जेव्हा रुद्रचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. आता मात्र गिरिजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.
ती म्हणत असते, खरंच हे असं आहे म्हणजे मी डोळे बंद केल्यावर मला फक्त आणि फक्त इथे रुद्रचा चेहरा दिसतोय, म्हणजे खरंच मी रुद्रच्या प्रेमात पडले, हे कसं शक्य आहे आणि हे नेमकं झालं तरी कधी, काय करायचं आता मी ह्या सर्व गोष्टींचं, असा गिरिजा विचार करते आणि अक्षरशः रडायला लागत असते. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, म्हणजे खरंच देवी आई, एखाद्यावर अप्रेम असणं आहे हे ओळखणं यासाठी एवढी साधी गोष्ट ही असू शकते, पण मी रुद्रच्या प्रेमात कधी पडले हेच मला कळत नाही आहे. मी असं कसं करून बसले म्हणूनच आता गिरिजा पुन्हा एकदा रडायला लागलेली असते. देवी आई, हे माझ्या हातून काय झालंय असं म्हणून रडत असणाऱ्या गिरिजाला मात्र आता इकडे अश्रू आवरत नसतात. खूप रडत असते. मी हे काय करून बसले, रुद्रवर खरंच माझं प्रेम आहे, मी रुद्रच्या प्रेमात पडले, ह्याच गोष्टीचा ती विचार करते. तर दुसऱ्या बाजूला आता रुद्र प्रभासच्या खोलीमध्ये असतो. त्याच वेळेला तिथे आता नागेश्वर घोरपडे आलेला असतो. प्रभासच्या बाजूला जाऊन बसतो आणि इकडे आता लगेचच जो काही रुद्र आहे त्याच्याकडे प्रभास पाहत असतो. तेव्हा आता नागेश्वर इकडे प्रभासला म्हणत असतो, कानात हळूच, मी आत्ता इकडे तुला एक मोठ्याने गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीला गपगुमानं हो म्हणायचं, कळलं का तुला? आणि जर तू असं केलं नाहीस तर इकडे माझ्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नसणार आहे. आता इकडे लगेचच प्रभास त्याच्याकडे पाहतो. प्रभासला तर समजलेलं असतं की आता नागेश्वर काय आणि काय बोलेल म्हणून. तेव्हा लगेच आता इकडे जो काही आपला रुद्र आहे तो म्हणत असतो, आबासाहेब तुम्ही इथे का, काय झालेलं आहे? त्याच वेळेला इकडे आता ते लोक म्हणत असतात, काही नाही, बस असंच आलेलो आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, काही नाही रे, त्याचं काय झालंय ना, मला ना इकडे दिदीबाई म्हणत होत्या प्रभासला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, सगळ्या टेस्ट वगैरे करून घेऊया, कारण माझ्या दिदीबाईचं प्रभासवर फार प्रेम आहे, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि बघा ना, तेव्हा त्यामुळेच त्या इकडे आलेल्या आहेत असं आता इकडे तो बोलत असतो. काय मग प्रभास, दीदीसोबत जातोयस ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही नको. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो, मी स्वतः इकडे प्रभास काकांना आत्याबरोबर घेऊन गेलं तर चालेल का? असं म्हटल्यानंतर नागेश्वरचा पूर्ण प्लॅन फ्लॉपच झालेला असतो. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. गिरिजाला आता रुद्र असलेल्या प्रेमाची जाणीव विशाखा आणि वासंतीमुळे झालेली असते. जेव्हा तिला ह्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा खोलीमध्ये येते आणि तो टेडी घेते आणि टेडी घेऊन त्याला ती विचारते, काय रे, मला सांग ना, जेव्हा तुला रुद्रने हातात घेतलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं का की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून? इकडे सावीनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. सावीला फार राग येत असतो. सावी विचार करू लागते, ह्या गिरिजाचं नेमकं काय चाललंय आणि गिरिजा खरंच रुद्रच्या प्रेमात पडली की काय? आता कालचाच थोडासा प्रोमो दाखवलाय. इकडे ही लोक प्रभासला देवकीकडे घेऊन आलेली असतात आणि विचारत असतात, सांग, काही जरी झालं ना तरी सुद्धा आज एक गोष्ट तू आम्हाला सांगायची आहेस आणि ती म्हणजेच की ती पोरगी कुठे आहे? तेव्हा प्रभास म्हणत असतो, माझा जीव जरी गेला तरी सुद्धा इकडे मी ही गोष्ट अजिबातच सांगणार नाही. मला नाही माहिती की इकडे ती पोरगी कोण आहे आणि काय आहे ते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे नागेश्वरने देवकीच्या गळ्यालाच चाकू लावलेला असतो आणि म्हणत असतो, सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता इकडे ह्या इथे देवकीचा गळा कापून टाकेल बघ. तेव्हा प्रभास सांगेल की नाही हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. आता सावीने तो जो काही टेडी आहे रुद्रने गिरिजाला दिलेला तो गायब केलेला असतो आणि तो गायब केल्यानंतर इकडे आता ती त्याला शोधत असते. तर टेडी बाहेर अंगणामध्ये ठेवलेला असतो. तेवढ्यातच आता सावी येते आणि म्हणत असते, काय गे, तुझं ते खेळणं जर तुला मिळवायचं असेल तर इथे मी सांगते ती अग्निपरीक्षा तुला द्यावी लागेल. त्याच वेळेला आता इकडे जी सावी आहे तिच्या हातामध्ये एक बॉटल असते. ती बॉटल जमिनीवर टाकते आणि तिचे तुकडे तुकडे होतात. त्याच वेळेला सावी म्हणते, आता तुला जर टॅडी घ्यायचं असेल तर ह्या काचेवरून चालत जावं लागेल. मला पण बघायचंय रुद्रवर तुझं किती प्रेम आहे तर. आता गिरिजा कसलाच विचार करत नाही आणि तो टॅडी घेण्यासाठी त्या काचेवरून चालू लागते. आता तिथे रुद्र आलेला असतो. रुद्र हे सगळं काही पाहतो आणि त्याचं लक्ष गिरिजाकडे जातं. जोरातच गिरिजा म्हणून तो ओरडलेला असतो, गिरिजा, तुम्ही हे काय करताय? थांबा.
आणि काचेवरून का चालताय असं म्हणूनच तो ओरडतो. आणि तेव्हा मात्र गिरिजेच्या पायामध्ये त्या काचा रुतलेल्या असतात. आता रुद्र ह्या गोष्टी कशा समजून घेईल आणि सावीला कसा जाब विचारेल आणि रुद्र गिरिजावर कशा पद्धतीने फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आता गिरिजा रुद्रच्या प्रेमात पडली, ही गोष्ट ती रुद्रला सांगू शकेल का? पाहूयात येणाऱ्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.